ते त्यांनी ठेवावे आपल्या घरात, त्यांनी परत पक्षात यावं. पुढल्या निवडणुकीला त्यांना खर्च करता येतील. गद्दारांना एखाद्या पक्षात प्रवेश देऊन त्याचा मान सन्मान करण्यापेक्षा जर का एखादा चुकला आणि त्यांनी माफी मागितली असेल, त्याला पश्चाताप झाला असेल, राजकारणामध्ये सध्याच्या राजकारणामध्ये ते स्वीकारलं. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे आता पुण्यातून निघालेले आहेत. 4 वाजता त्यांची मतदारसंघामध्ये बैठक आहे आणि त्यासाठीच ते मतदारसंघाच्या दिशेनं रवाना झालेली आहेत. ही आपण दृश्य पाहतोय. पुण्यातून बाणेर परिसरातून ते बाहेर पडले, त्यानंतर डेक्कन आणि आता स्वारगेट चौकातून त्यांचा जो ताफा आहे तो सोलापूर आणि पुढे उस्मानाबादला जाणार आहे. पोलिसांच्या बंदोबस्तात सुरक्षित हा सगळा जो ताफा आहे तो उस्मानाबादच्या दिशेनं जातानाची ही सगळी दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतो आहोत. त्यांच्यासोबत शिंदे सेनेचे काही पदाधिकारी देखील आपल्याला बघायला मिळतात आणि पुढची जी पांढऱ्या रंगाची गाडी आहे याच गाडीतून हा जो ताफा आहे तो ओमप्रकाश राजे निंबाळकर त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत, स्थानिक पुणे शहरातल्या शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत आणि पोलिसांच्या सुरक्षेमध्ये उस्मानाबादच्या दिशेनं रवाना झालेत. आज ते त्यांची मतदारसंघात बैठक घेतील आणि मतदारसंघातली त्यांची बैठक झाल्यानंतर 4 वाजता कार्यकर्त्यांसोबत चर्चा झाल्यानंतर त्यांचा जो निर्णय आहे, शिंदे सेनेत जाणार की ठाकरे सेनेत राहणार, याबाबत ते आज किंवा उद्या माध्यमांसोबत बोलून त्यांची भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कांबळे समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.